आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बरं आहे, आधी बोलवायचं आणि इथे आल्यावर असं डोळे बंद करून घ्यायचं. छोटे मालक तुम्ही? मला भास? हे अक्षरा, हा ग भास नाही, म्या करच आलोय. अहो जावई बापू, अहो नवरदेवानं असं हळद लावून बाहेर पडायचं नसतंय. ओ का आलात तुम्ही? अशुभाची सावली पडते हळदीच्या अंगावर. हे बघा, तुमच्या समध्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण माझ्या होणाऱ्या बायकोला माझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. मग त्यासाठी मी हळद आहे किंवा कसला कार्यक्रम आहे हे बघणार नाही. तिला कशाची गरज आहे ना हे आधी बघणार. पोरा, तुझं समज बरोबर आहे, पण समाजाचे बी काही चालरीती असतात, त्याला सांभाळायला लागतं. माझ्या भावाचं बी काय चुकलं नाही. आता ही उष्टी हळद त्याच्या बायकोसाठी द्यायला आलाय ना मग. बारक्या, काय झाली का हळद लावून? अरे पोटा पाण्याचं बघा, इथं भुका लागल्या ती. बारक्या, चल आज सोय केली तुझी, चल. अक्षरा, आता सांग, काल काय मागितलंस देवाकडे? ऐका ना, इथे नको, आपण दुसरीकडे जाऊन बोलूया ना. ठीक आहे, तू म्हणशील तस. सांग, कुठे जाऊया? मी सांगितलं ना, मी लवकरच भेटेन तुला. हा, येस, आय प्रॉमिस. छान, मस्त. तू बस हा इथे फोनवर गुलू गुलू बोलत. तिथे बाहेर काय आग लागलीये, कोण कुणाच्या मागे हळद खेळतय, काय चाललंय, तुला काही पत्ते आहे का? नक्की काय झालंय? त्या अक्षराला म्हणे सुंदरशी बोलायचे, आणि तो बी मजनू उष्टी हळद द्यायची म्हणून लगेच तिच्या मागे धावला. काय? वय हे बघ अक्षरा, इकडे कोणीच नाही. बोल, तुला काय बोलायचं आहे? मला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय तुम्हाला. मी देवाकडे हे मागितलं की आयो शर्वरी, तू आलीस होय? ताई, तुला आणि तुझ्या छोट्या मालकांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. काय अक्षरा, कसं वाटलं सरप्राईज?
खुश ना? अगं तुझं लग्न आणि शरू हॉस्पिटलमध्ये मला नाही बघवलं. अरे पण अश्विन, तूच म्हणला होतास ना शर्वरीला आरामाची गरज आहे, तिला त्रास नको व्हायला, आणि तूच तिला हॉस्पिटलमध्ये इथं घेऊन आलास होय. हो, मीच घेऊन आलो. कारण मला असं वाटलं की शरूला स्वतःच्या लग्नात एन्जॉय नाही करता आलं. ऍटलिस्ट तिच्या लाडक्या बहिणीच्या लग्नात तरी ती एन्जॉय करेल. अक्षरा, अगं बोल काहीतरी. मी शरूला इथे घेऊन आलो, मला वाटलं तुला आनंद झाला असेल, पण तू तर काहीच बोलत नाहीये. अरे अश्विन, काल अक्षरानं देवाकडे काय मागितलं ना ते सांगायला मला ती इथं घेऊन आली ती बघ, आणि तितक्यात तुम्ही आलात. अरे बापरे, तुम्ही अजून तिथेच अडकलायत का? हा. अक्षरा, आता आम्हालाही सांग, तू देवाला नक्की काय मागितलंयस? सांग ना. बघ, आता बहिणीचं तरी ऐक. तुम्हीच मला 7 जन्म पती म्हणून मिळावेत, हेच देवाकडे मागितले. अरे सेम इयर अक्षरा, माझंही बुकिंग झालंय हा 7 जन्माचं. मला ही 7 जन्म जोडीदार म्हणून शरूच मिळावी. किती नाटकं करतोय हा, पण मी काहीच करू शकत नाही. खूप घुसमट होते, काय करू काही सुचतच नाहीये. आजचा हळदीचा कार्यक्रम लय भारी झाला. आता उद्याचा लग्नाचा दिवस झक पार पडला म्हणजे माझा जीव मोकळा होईल. अरे या या या, तुमचीच वाट बघतोय. या तुम्ही अचानक? अगं तुझ्या मैत्रिणीच त्यासनी बोलवायला ग, म्हणून आज बोलवले त्यासनी रुकवत लावून घ्या. आता लगीन आहे म्हटल्यावर लगीन खरं वाटायला पाहिजे का ना ग? अरे तुम्ही उभ्या का? या या आत या. हाय. शरू, तुझ्याबद्दल काकांनी सगळं सांगितलं. तुझा आवाज ऐकून खूप भारी वाटलं. हो, आम्हाला समजलं की तू बोलू शकतेस. असं वाटलं की कधी एकदा येऊन तुला भेटू. रुकवताचं तर करूच ग, पण आधी तुला भेटायचं होतं. थँक्यू. तुम्ही आलात, खूप भारी वाटलं. बर पोरीनो, आता गप्पा मारत हितच बसणार आहे सावय. चला चला आज चला, आपल्याला लगीन घे उरकायचे आहे. हो मामा, आता ताईचं लग्न उरकूनच जाणार. ते सगळं ठीक आहे, पण नवरी मुलगी कुठे आहे? नवरी माझी आई. ओळखलं का आम्हाला? आम्ही शरूच्या मैत्रिणी, इथे शेजारीच राहतो. अगं ताई ओळखणार नाही असं कसं होईल? आम्हाला घरी यायचा कधी चान्स मिळाला नाही, पण आज मिळाला. म्हणून शरूचं अभिनंदन करायला आणि तुझ्या लग्नाला मदत करायला आम्ही सगळ्याजणी आलोतात. शरू, एक सांगू, तू नशीबच काढलंस. म्हणजे इतका काळजी घेणारा आणि प्रेमळ नवरा मिळाला तुला. त्याच्यामुळेच तर सगळं शक्य झालं. ताई, या आपली मदत करायला आल्यात. तुला चालेल ना? शरू, अगं विचारतेस काय? चालेल की.
आणि हे तुमचंच घर आहे समजा, हक्काने राहायचे. हो. हा चला चला आता तयारीला लागूया चला. शरू, अगं शरू, काय तिकडे खूप छान. तुमचं खरंच खूप कौतुक आहे. इतक्या कमी वेळात इतकं छान बनवलं. थँक्यू सो मच. अगं ताई थँक्यू काय, शरूची ताई ती आमचीच ताई ना. मग मोठ्या बहिणीसाठी एवढं करायला हरकत तरी काय. हो ना. खर तर लग्न असून घर खूप सुन सुन वाटत होतं. थँक गॉड तुम्ही आलात. आता घर लग्न घर असल्यासारखं वाटतंय. मी आलेच. बोला छोटे मालक. हे अक्षरा, हे बघितलंस काय? लग्नाचा मांडव कसला नाद कुळा सजलाय बघ. हे बघ 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 बघ. एकदम भारी भारी म्हणजे बंपर सजावट झाली आहे. हा थांब, तुला अजून एक गोष्ट दाखवतो. थांब, हे बघ. हा हे बघ, एंट्रीला फुलांची सजावट बघ कसली भारी केली आहे. हा एकदम भारी दिसते की नाही नाद कुळा. हा थांब थांब, हे बघ हे बघ. हा हे बघ. हा हे बघ कसला भारी मांडव सजवलाय की नाही. इथं की नाही, इथं आपल्या समध्या लग्नाच्या ईदी होणार. हा काय, थांब अजून एक गोष्ट आहे एकदम भारी आहे, दाखवतो तुला. हे बघ. आपली नाव बी लागली आहेत, सुंदर अक्षरा. कसली भारी दिसतात ना. अक्षरा, उद्या तुझी नवरीच्या रूपात या मंडपामध्ये एंट्री होणार. मी फक्त तुझ्याकडे बघत बसणार. मग हळूच तुझा हात हातात घेऊन तुला मंडपामध्ये घेऊन येणार. सनई चौघड्याच्या दणक्यात आपल्या संसाराच्या सूळ जुळणार बघ. समधी लोक आपल्याकडेच बघत बसणार. आणि लाजत लाजत तू माझ्याकडे बघत येशील. काय दाजी, किती घाई लग्नाची. पण आजची रात्र जरा दम धरा. अयो अक्षरा, ह्या आणि कोण, ह्या कुठून आल्या? अहो काय दाजी, किती गोड गोड बोलताय बायकोशी. मेवण्यांना पण वेळ द्या. अहो काय झालं दाजी, पाठवू आम्ही ताईला तुमच्याकडे, पण उद्या. हा बास बास, किती त्रास देताय. तुम्ही पण ठेवा आता बरं फोन, उद्या बोलू. मॉर्निंग. हे का? हे हार, यावर तू अशी एखादी गोष्ट लिहू शकतेस जी तू आजपर्यंत सुंदरला सांगू नाही शकलीस. आपण हे रुखवतात ठेवूया, त्याला सरप्राईज. बोला दिनकरराव. खर तर एक विषय बोलायचा आहे तुमच्याशी, पर कसं बोलावं तेच कळेना झालंय. अहो दिनकरराव,
जे काही मनात असेल ना ते अगदी संकोच न करता सांगा. यापुढं आपणच एकमेकांना समजून घेऊन पुढे जायचं आहे. होय मामा, जे काय आहे ना ते स्पष्ट बोला बघा आता. मॅडम, लग्नात मुलीचं कन्यादान दोघं जोडीनं करतात. नाही, ही रीत आहे, मला बी माहिती आहे. पर उद्या लग्नात मी एकट्यानं कन्यादान केलं तर चालेल का तुम्हासनी? अजिबात चालायचं नाही. जी रीत आहे तसंच समजा झालं पाहिजे. अरे सुंदर, हो मामा, अहो चेष्टा केली म्या, तुम्ही नका घाबरू. तुम्हाला जसं हवं ना तसं कन्यादान करा. तुम्ही काय बी काळजी करू नका. आपण गुरुजींना सांगून तुमची इच्छा पूर्ण होईल असं बघ. खूप गोंधळ चाललाय मनात. लिहू का यावर? अक्षरा, जे मनात आहे ते लिहून टाक. खरंच लिहू. हे बघ, मला असं वाटतं जे सत्य आहे ते तू सुंदरपासून लपवून आहेस. त्याला सांगायला हवंस, नाहीतर तू स्वार्थी ठरशील. पटतंय मलाही. जे सत्य आहे ते सुंदरना सांगितलंच पाहिजे. पण ते त्यांच्या आधी अश्विनच्या हाती लागलं तर ही भीती आहे. मग ही भीती मनातनं काढून टाक. आता समोर प्रश्न काय आहे ना त्यावर फोकस कर. आणि हे प्रश्न सोडवायचे असतील ना तर तुझ्या मनातलं त्यांच्या मनापर्यंत पोहोचायला हवं. हे लक्षात ठेव. म्हणून लिही. ठीक आहे, मी लिहिते. सुंदर, मी तुमच्याशी लग्न करण्यापाठीमागचं मुख्य कारण शरूची सुरक्षितता. मी हे का बोलतेय ते समजून घ्या. आणि त्यासाठी अश्विनचे गेल्या 15 दिवसांचे फोन कॉल्स चेक करा. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आणि तरीही तुमच्या हाती काही लागलं नाही तर मी आयुष्यभर तुमच्या समोर हा विषयही काढणार नाही. गुड अक्षरा. आता माझं काम झालंय. येते मी. शरू, शरू दे इकडे. मागच्या 15 दिवसातील फोन कॉल्स. शरू, बॅड मॅनर्स. असं कोणाचं पर्सनल लिहिलेलं वाचायचं नसतं. सॉरी. सुंदरसाठी लिहिलंय की नाही मग त्याने आधी वाचायला हवं ना. झोप आता लवकर. काय झालं डॅड?
एवढं गडबडीत का बोलवलं? काही प्रॉब्लेम आहे का? अजून तरी काही प्रॉब्लेम नाही, पण हे असंच चालू राहिलं ना तर मोठा प्रॉब्लेम होणार आहे बघ. कोणामुळे? अरे कुणामुळे म्हणून काय विचारतोयस? तुझ्या आईमुळे. कसं थोबाड वाखण करून फिरते बघितलं नाहीस बाय? अरे तिला म्हणलं खोटा का असं ना, थोबाडावर जरा हसू ठेव. पर नाही, तुला सांगतोय असंच चालू राहिलं ना तर आपल्या समध्या प्लॅनचा पट्ट्याबळ होणार आहे. डॅड, डोंट वरी, मी जे सांगतोय ते करा. तू काय सांगायला लागलाय आता? आणि तिला तिच्या माहेरी पाठवून द्या. काय? हो, ती लग्नात दिसता कामा नये. हृदय